ज्यांचे आजी आजोबा सोबत आहेत ती नातवंड भाग्यशाली. चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांचं प्रतिपादन. चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द हायस्कूल इथं झाला आजी आजोबा सन्मान सोहळा. सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आईवडील आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. परिणामी कुटुंबात आजी आजोबांचं असणं नातवंडांसाठी अनन्यसाधारण ठरतं. आजी आजोबा नातवंडांना भाषा, संस्कृती आणि अनुभवातून देणारी एक लायब्ररीच असते. त्यांना सन्मानपूर्वक वागवल्यास त्यांची जगण्याची उर्मी वाढेल, असं प्रतिपादन चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केलं. ते चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द हायस्कूल इथं आयोजित केलेल्या आजी आजोबा सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी गावातील वयोवृद्ध आजोबा निंगप्पा धोंडीबा पाटील हे होते. सुरुवातीस प्रभारी मुख्याध्यापक पी.बी. कवठेकर यांनी स्वागत तर राघवेंद्र इनामदार यांनी प्रास्ताविक केलं. यावेळी पुढे बोलताना श्रीकांत पाटील म्हणाले, ज्यांचे आजी आजोबा हयात आहेत अशी नातवंड भाग्यवान समजली पाहिजेत. या जुन्या पिढीकडील अनुभवातून आपल्याला समृद्ध व्हायचं असेल तर त्यांना सन्मानपूर्वक वागवून आनंदी ठेवलं पाहिजे. राजगोळे हायस्कूलनं आयोजित केलेल्या अशा सन्मान सोहळ्यामुळे वृद्धांची जगण्याची उर्मी निश्चित वाढेल, असं सांगताना आजी आजोबा दिन कसा, केव्हा आणि का सुरू झाला याबद्दलची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी काही प्रातिनिधिक वृद्धांनी मनोगत व्यक्त केले. पुरोहित अथर्व अत्रे यांनी आजी आजोबांच्या सन्मानार्थ म्हटलेल्या मंत्रोच्चारात शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या आजी आजोबांची पाद्यपूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी उपस्थित 100हून अधिक आजोबांचा शाळेच्या वतीनं सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जगन्नाथ बर्वे यांनी केलं. किरण पाटील यांनी आभार मानले.